परवा माझ्या चुलत भावाचं लग्न झालं ना, तर आज सत्यनारायण पूजा आणि जागरण गोंधळ होता. त्यासाठी आम्ही निघालो होतो. मुली पण तयार होत्या आणि मी पण आवरलं होतं. तर निघालो आणि भरपूर ट्रॅफिक लागलं. त्यानंतर पोचलो. सत्यनारायणाची पूजा इथे मांडली आहे बघा. पाया वगैरे पडून झालं, प्रसाद घेऊन झाला. त्यानंतर इथे आधीच त्यांनी 5 पावली केली होती. जागरण गोंधळ करायच्या आधी ही 5 पावली करतात देवाची. तुमच्याकडे पण अशी काही प्रथा आहे का लग्न झाल्यानंतर, नवीन लग्न झाल्यानंतरची? तर मला नक्की कळवा. आणि हे नवीन नवरा नवरी आहेत तर त्यांच्याकडून ही व्यक्ती 5 पावलीची प्रथा सगळी करून घेत आहे. इथे देव पुजतात आहे. हार वगैरे घालून झालं की मग पाया वगैरे पडून इथे सगळे लोक होते, नातेवाईक. ही आम्ही यायच्या आधीच झालेली होती. सगळेजण थांबले होते. नशीब आज पाऊस नाही आला. काही कार्यक्रम असला ना की सगळे लोक एकत्र जमतात आणि मग जी मजा मस्ती धमाल होते ती काय शब्दात सांगू नाही शकत. आणि मी आता व्लॉगिंग चालू केले त्याच्यामुळे हे सगळे माझी टर उडवत होते इथं आणि सगळे म्हणत होते मला घे मला घे मला घे व्लॉगिंगमध्ये. म्हणून सगळ्यांकडे कॅमेरा फिरवला. तिकडून माझे चुलते पण आले, त्यांनी पण हात हलवला. अशी सगळी मजा चालली होती. त्यानंतर इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे जेवणं झाली सगळ्यांची आणि मग जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला. हे सगळं मांडलं होतं समोर. तिथे देवांना पोशाख वगैरे, साडी, ओटी हे सगळं ठेवलं जातं. कडाकणे वगैरे बांधले जातात. उसाचं असं पूर्ण चौकट हे केली जाते. आणि मग जे गोंधळी असतात ते गोंधळ घालतात रात्रभर आणि मग पहाटेला नंगर तोडला जातो. तर अशी ही लग्नाचं जागरण गोंधळ असल्यामुळे हे गोडाचं होतं. काही काही ठिकाणी बकऱ्याचं असतं. तुमच्याकडे लग्नाचं कुठलं जागरण गोंधळ करतात, गोडाचं की तिखटाचं, ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगाल. आणि इथे हे जे गोंधळी होते ते 4-5 मित्रांना बोलवलं होतं रोहितच्या आणि त्यांची मजा घेत होते. म्हणजे इथे आरती चालू होती पण त्यांना सारखं बसवत होते आणि सारखं उठवत होते. ते बसले की लगेचच उठवायचे, त्यामुळे एकच हशा पिकला होता. आणि बऱ्याच ठिकाणी जागरण गोंधळामध्ये मुरळी पण असते. तर इथे होती की नाही मला माहीत नाही, कारण 1:30-2 नंतर आम्ही निघून गेलो. पोरींना खूप झोप यायला लागली म्हणून. तोपर्यंत असं सगळ्यांनी एन्जॉय केलं. जेवलो छान. इथे सगळे नवीन नवरी वगैरे आम्ही सगळे बसलो आहे जेवायला. आणि मग 1:30-2 वाजता आम्ही घरी आलो. फुल व्लॉग यूट्यूबवरती अवेलेबल आहे.